नंदुरबार हा नेहमी एस टी रिझर्व्ह राहिलेला आहे. बरोबर. पहिले काँग्रेसकडनं गावीत, मग दुसरे गावीत, मग भाजपकडनं गावीत आणि मग आता काँग्रेसकडनं पाडवीत. ह्या 4 कुटुंबांनी मिळून नंदुरबारला लुटून स्वतःच्या आदिवासी समाजाला लुटायचं काम केलेलं आहे. मधल्या काळात जो प्रशासक नेमलेले होते, जे या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्याच्यामुळे एका अर्थाने वंचित बहुजन आघाडीला थोडा नंदुरबारमध्ये एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागला, कारण ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता जसं तुम्ही नंदुरबारचा दौरा केला, नंदुरबारचे तुम्ही कार्यकर्त्यांना भेटला असेल, तुम्हाला काय वाटते इथे की इथे काय कमी आहे? डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये बघितलं तर नंदुरबार आपल्याला खूप मागास दिसेल. म्हणजे कुपोषणाचं प्रमाण हे नंदुरबारमध्ये हायेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. इथे मोठ्या प्रमाणावरती जे वंचित समाजातनं, खास करून आदिवासी समाजातनं तरुण येतात, त्यांना रोजगार मिळत नाही, नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध नसतात. मध्य प्रदेशला, गुजरातला किंवा नाशिक, पुणे, मुंबईला यांना स्थलांतरित व्हायला लागतं. कॉक्रोच जनता पार्टीला तुम्ही कसं बघता? एका बाजूनी जर बघितलं तर हा अन्ना मुव्हमेंट 2.0 दिसते मला. एक्झॅक्टली. तेच लिबरल इकोसिस्टम, तोच अरविंद केजरीवाल प्लेबुक आणि तीच सगळी भाषा. जसं आता तुम्ही सांगितलं वंचित बहुजन आघाडी आहे, तर ही कोणत्या मेन गोष्टीवर फोकस करणार आहे आता येणाऱ्या टाईममध्ये? आता येणाऱ्या जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीमध्ये तरी वंचित बहुजन आघाडी ग्रामीण विकास ह्याच्यावरती मॅक्सिमम फोकस करणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळवून देणं, जिथे जिथे नुकसान झालं आहे तिथे तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देणं आणि त्याच्याहून महत्त्वाचं शेतकऱ्यांचं पाठराखण करणारे धोरणं हे जिल्हा परिषदेमधनं येतील, याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी मुख्यपणे मैदानात उतरणार आहे. आता काही पर्टिक्युलर पार्टी आहेत, ते तुम्हाला नेहमी म्हणत असतात की तुम्ही पर्टिक्युलर पार्टीची बी टीम आहे. मोदींनी छडी दाखवली की जे त्या छडीला घाबरून घरी जाऊन बसतात ते बी टीम असतात, जे रस्त्यावरती येऊन लढतात ते बी टीम नसतात. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, तर वंचित बहुजन आघाडीला एवढा वेळ का लागला नंदुरबारमध्ये यायला? वंचित बहुजन आघाडी ही नंदुरबारमध्ये नेहमी प्रेझेंट होतीच. बरोबर. 2019मध्ये लोकसभा, तसंच 2019मध्ये सर्व विधानसभा लढवणं हे वंचित बहुजन आघाडीने नंदुरबारमध्ये केलं होतं. त्याच पद्धतीने 2024मध्ये लोकसभा आणि विधानसभा ही वंचित बहुजन आघाडी लढली. मधल्या काळात जो प्रशासक नेमलेले होते, जे या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्याच्यामुळे एका अर्थाने वंचित बहुजन आघाडीला थोडा नंदुरबारमध्ये एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागला, कारण ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. बरोबर. डायरेक्ट एका पक्षाचा जिकडे प्रेझेन्स नाही आहे तिकडे विधानसभा आणि लोकसभा लढणं खूप अवघड जातं. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती ज्या स्थानिक पातळीवरती लढण्यात जाणाऱ्या निवडणुका आहेत, ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ज्या स्थानिक मुद्द्यांवरती लढण्यात जाणाऱ्या निवडणुका आहेत, त्याच इतक्या वेळ झाल्या नव्हत्या, म्हणून वंचित बहुजन आघाडीला नंदुरबारमध्ये एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागला आहे. पण आजही जरी बघितलं तरी आपली प्रत्येक तालुका कमिटी, युवक, महिला, पेरेंट बॉडी, तसंच प्रत्येक तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा, या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचं काम जोरात चालूच आहे. तर जसं आता मागे एवढा ॲग्रेसिव्हली न करत होता, आता एकदम ॲग्रेसिव्हनेस काय नंदुरबारमध्ये? ते एक वेगवेगळ्या टीम्स, त्या टीम्सची कपॅसिटी आणि त्या टीम्सबरोबर आलेला जोश ह्याच्यावरती पण ते अवलंबून राहतं. तर जशी जशी चांगली टीम भेटत जाते तशी तसे पक्ष वाढत जातो. बरोबर. आता जसं तुम्ही नंदुरबारचा दौरा केला, नंदुरबारचे तुम्ही कार्यकर्त्यांना भेटला असेल, तुम्हाला काय वाटते इथे की इथे काय कमी आहे? इथे जे वंचित लोक सगळ्या समाजापासून दूर आहे आज, त्यांच्यामध्ये तुम्हाला काय वाटते? इतर राज्यांपेक्षा, महाराष्ट्रापेक्षा इथे काय वेगळं आहे? आज आपण जर नंदुरबार बघितलं तर लोकसभा 1 नंबरचा चालेल, लोकसभा नंबर 1 महाराष्ट्राची हे इथपासून चालू होते. पण आज जर आपण डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये बघितलं तर नंदुरबार आपल्याला खूप मागास दिसेल. म्हणजे कुपोषणाचं प्रमाण हे नंदुरबारमध्ये हायेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. मेळघाट आणि इतर आदिवासी भागांपेक्षा किंवा इतर दुष्काळी भागांपेक्षा पण खूप जास्त कुपोषण हे आपल्याला नंदुरबारच्या आदिवासी भागांमध्ये दिसतं. आजपर्यंत कितीतरी असे पाडेत, तांडेत जिकडे वीज, पाणी आणि रस्ते हे पोचलेले नाही आहेत. आरोग्य सेवेची खूप मोठा अभाव आपल्याला नंदुरबारमध्ये दिसतो. इथे मोठ्या प्रमाणावरती जे वंचित समाजातनं, खास करून आदिवासी समाजातनं तरुण येतात, त्यांना रोजगार मिळत नाही, नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध नसतात. मध्य प्रदेशला, गुजरातला किंवा नाशिक, पुणे, मुंबईला यांना स्थलांतरित व्हायला लागतं.
असे खूप मोठे प्रश्न आपल्याला नंदुरबारला दिसतात जे इकडच्या राजकारण्यांनी सोडवले पाहिजे होते. पण ही एक शोकांतिका आहे की नंदुरबार हा नेहमी एस टी रिझर्व्ह राहिलेला आहे. पहिले काँग्रेसकडनं गावीत, मग दुसरे गावीत, मग भाजपकडनं गावीत आणि मग आता काँग्रेसकडनं पाडवे. या 4 कुटुंबांनी मिळून नंदुरबारला लुटून स्वतःच्या आदिवासी समाजाला लुटायचं काम केलेलं आहे. आणि आता हे नंदुरबारने ठरवलं पाहिजे की ह्या 4 परिवारांच्या हातामध्ये उलटून पलटून सत्ता दिली. आता तिसरा कोणतरी जो लोकांची कामं करेल आणि जो खऱ्या अर्थाने बिरसा मुंडांचं उलगुलान पुढे घेऊन जाऊ शकेल, अशा कोणत्यातरी नेतृत्व इकडे आता नंदुरबारला निवडायचीच गरज आलेली आहे. जसं तुम्ही सांगितलं की इथं पार्टी तुम्ही आता वाढवताय, तर त्याच्यात खूप मोठा रोल यूथचा असतो. तर यूथला तुम्ही कसं जोडताय सोबत? की यूथसाठी तुम्ही काही रोडमॅप बनवला आहे का? की आपण या वेळेने आम्ही रोडमॅप बनवलेला, पण तो रोडमॅप अंमलात आणायची गरजच नाही लागली. कारण खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला यूथ हा नाराज झालेला दिसतोय. इकडच्या एकतर भाजपवरती खूप मोठ्या प्रमाणात नाराज झालाय आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना UBT हे त्यांना सक्षम पर्याय दिसत नाहीत. म्हणून आपण बघितलं तर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये खूप मोठे वंचित बहुजन आघाडीकडे प्रवेश सत्र चालू आहेत. खूप मोठे युवक ग्रुप्स हे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन होऊन त्यांची अख्खी संघटना घेऊन वंचितमध्ये सामील होऊन ताकदीने काम करताना दिसतील. तर जसं तुम्ही आता सांगितलं मला की यूथ नाराज आहे. ते सगळ्यांनी बघितलं. आता आपण रिसेंट डेजमध्ये बघितलं की कॉकरोच जनता पार्टी याच फ्रस्ट्रेशनमुळे निर्माण झाली आणि जेवढा त्यांचा फॉलोअर जो बेस झाला आहे. तर कॉकरोच जनता पार्टीला तुम्ही कसं बघता? कॉकरोच जनता पार्टीला माझा बघण्याचे दृष्टिकोन 2 वेगवेगळे आहेत आणि मी ते दोन्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिलं एका बाजूनी जर बघितलं तर हा अन्ना मूव्हमेंट 2.0 दिसते मला. तेच लिबरल इकोसिस्टम, तोच अरविंद केजरीवाल प्लेबुक आणि तीच सगळी भाषा. आणि त्याच्यावरनं पुढे एका बाजूने आपण बघितलं गेलं तर आपण CJPचा फॉलोअर्स कोण आहे, त्यांना मानणारा वर्ग कोण आहे आणि त्यांच्या आंदोलनामध्ये येणारी लोक कोण आहेत आपण जर समजून घेतलं तर हे अपर कास्ट, अपर क्लास, उच्चवर्गीय, उच्चवर्णीय शहरी लोक आहेत. ही लोक आहेत ज्यांनी इतके वर्ष इकडच्या सिस्टमला वंचितांना फेल करताना, वंचितांना छळताना आणि वंचितांना त्रास देताना बघितलं. पण नीट पेपर फुटी आणि 3-4 प्रकरणं अशी झाली की इकडच्या उच्चवर्णीय, उच्चवर्गीय शहरी लोकांना हे कळलं की ही सिस्टम आपल्याला पण फेल करू शकते. आणि त्या शॉकमधनं उभं राहिलेलं हे आंदोलन मला एका बाजूला दिसतं. तर जसं तुम्ही सांगितलं की हे केजरीवाल 2.0 आहे, अण्णा 2.0 आहे. तर तसं ते इलेक्शनच्या रिझल्टमध्ये दिसू शकतं का आपल्याला? जसं केजरीवालने तिकडे दिल्लीत केलं, तसं ते महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशात करू शकतं का? अण्णा आंदोलन कशासाठी झालेलं? लोकपाल बिल. बरोबर. केजरीवालांकडनं एकदा तरी लोकपाल बिलचा ल तरी ऐकलाय आपण? ठीक आहे, राघव चड्डा पळून गेले आत्ता. राघव चड्डा इतके वर्ष भाजप आम आदमी पार्टीकडनं सत्तेमध्ये होते, ॲग्रेसिव्ह फायटर होते. त्यांचे राज्यसभेमध्ये 2 आणि लोकसभेमध्ये 3 प्रतिनिधी होते. ह्यांच्या कोणीही लोकपाल बिलचा ल काढला का? ह्यांची एकतर्फा सत्ता दिल्लीमध्ये 3 टर्म होती. दिल्लीमध्ये तरी लोकपाल बिल पास करणं यांना शक्य झालं होतं. तर अण्णा आंदोलनामध्ये अण्णांना परत राळेगण सिद्धीला पाठवलं. धन्याने त्याला RSS एजंट म्हटलं आणि अरविंद केजरीवाल 3 टाइम CM झाले. असं काही ह्या मुवमेंटचं होणं एवढं मी त्यांना विश करतो. जसं आता तुम्ही सांगितलं मला वंचित बहुजन आघाडी आहे. तर ही कोणत्या मेन गोष्टीवर फोकस करणार आहे आता येणाऱ्या टाईममध्ये? आता येणाऱ्या जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीमध्ये तरी वंचित बहुजन आघाडी ग्रामीण विकास ह्याच्यावरती मॅक्सिमम फोकस करणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळवून देणं, जिथे जिथे नुकसान झालं आहे तिथे तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देणं आणि त्याच्याहून महत्त्वाचं शेतकऱ्यांचं पाठराखण करणारे धोरणं हे जिल्हा परिषदेमधनं येतील, ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी मुख्यपणे मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये, अकोल्यामध्ये जिथे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदेला सत्ता होती तिथे प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र हे चालू करायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं आहे आणि तोच पॅटर्न आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये एकही गाव असो, कितीही छोटं असो, पाडा असो किंवा तांडा असो, तिकडे एक छोटी डिस्पेन्सरी किंवा आरोग्य केंद्र किंवा एक छोटं हॉस्पिटल उभं करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल. त्याचबाबत आपण जर बघितलं तर प्रायव्हेटायझेशनमुळे आणि कंत्राटीकरणामुळे आणि प्रसाद लाडांना खूप पैसा खाऊ घालायचा आहे भाजपला, म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्यात आणि त्या क्रिस्टल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्यात. अकोला असा एकमेव जिल्हा आहे
जिथे एकही शाळा बंद नाही पडू दिली, पण त्याच्याहून जास्त आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये 2500 शाळा ह्या चालू केलेल्या आहेत. आणि जी पोरं पोलीस, फॉरेस्ट, वन खातं, तलाठी ह्याच्या तयारीसाठी असतात, त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही व्यायामशाळा पण चालू केली आहे जिल्हा परिषदे शाळेमध्ये, की ते शहरी भागातल्या पोरांच्या कंपॅरिझनमध्ये कुठे मागे पडू नये. तर हा जो विकासाचा पॅटर्न आम्ही जिल्हा परिषदेमधनं अकोल्यामधनं उभा केला आहे, ज्याला एक अकोला पॅटर्न पण मानलं जातं, तो आम्हाला महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विकासासाठी घेऊन जायचा आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्याला करणार आहे, बरोबर. आता काही पर्टिक्युलर पार्टीज आहेत ते तुम्हाला नेहमी म्हणत असतात की तुम्ही पर्टिक्युलर पार्टीची बी टीम आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हा अख्खा भाजपला मॅनेज झालाय म्हणून वंचितला मतदान करा असं यशोमती ठाकूरांनी स्टेटमेंट दिलंय. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या उमेदवाराला नांदेडमध्ये बीजेपीची भीती आहे म्हणून त्यांनी स्वतः 2 झोपेच्या गोळ्या खालून 5 दिवस ऍडमिट झालाय. आता जर तुम्ही फॉर्म भरून मैदानात उतरता आणि रस्ता मोकळा करून देता बीजेपीला, तर मग बीजेपीची ए टीम बी टीम कोण? ही काँग्रेसच झाली. आणि दुसऱ्या बाजूला बी टीमचं गणित मांडायचंय. राहुल गांधींनी काही तोंड उघडलं तर नरेंद्र मोदी त्यांना नॅशनल हेरल्डची धमकी देतात आणि राहुल गांधी गपगुमानाने बसतात आणि घरी येतात परत. आता ह्याला मी बी टीम म्हणतो, की मोदींनी छडी दाखवली की जे त्या छडीला घाबरून घरी जाऊन बसतात ते बी टीम असतात, जे रस्त्यावरती येऊन लढतात ते बी टीम नसतात. आता तुमचं आज मी भाषण ऐकत होतं तर तुम्ही त्याच्यात युथ लोकांना खूप मोटिवेट करत होते की तुम्ही फक्त बॅनरमध्ये नका राहू, बॅनरच्या बाहेर निघा. तुम्हाला वाटतं का जे ग्राउंड लेवलचे जे सगळे पोर आहेत हे एवढे नुसतं बॅनरमधनं बाहेर निघणं महत्वाचं नाहीये, बुक्स वाचले पाहिजेत. बाबासाहेब, ज्योतिबा फुले, पेरियार, अण्णाभाऊ साठे आणि जितके पण आपले विचारवंत आहेत आणि महामानव आहेत त्यांना इकडच्या तरुणांनी वाचलं पाहिजे, कारण तरुण ह्यांच्या लेखनापासून आणि ह्याच्या विचारसरणीपासून दूर जाताना दिसतोय. आणि जे हे प्रतीकांचं राजकारण दिसतं म्हणजे बॅनरबाजी, झेंडे लावणं, फोटो आणि पुतळे, जर आपण फक्त प्रतीकामध्येच अडकलो आणि त्याच्या मागचं आपल्याला लॉजिक कळलं नाही, त्याचा मागचं राजकारण कळलं नाही, तर आपण पुतळ्यांमध्येच अडकून राहू आणि ती प्रतीकं का आहेत हेच आपल्याला कळणार नाही. तर आपण आता इथं संपूया. आणि तुम्हाला आजच्या जे जनरेशनमध्ये जे यूथ आहेत जे कॉकरोच जनता पार्टीसारख्या पार्टीला सपोर्ट करत आहेत, कुठे ना कुठे ते तुमचेही वोटर राहणार आहेत भविष्यामध्ये, तर त्यांना तुम्ही कसं अप्रोच करणार आहेत? ॲज अ कॅन्डिडेट तुम्ही तुमच्या वोटर्सला कसं करणार आहेत? हे बघा, कॉकरोच जनता पार्टीचं आपण नंतर बघू. कॉकरोच जनता पार्टीला बेस घेऊ देत, मटेरियलाइज होऊ देत. त्यांचं हे सगळ्यात पहिले ऑल इंडिया कमिटी, ऑल इंडिया कमिटी नंतर महाराष्ट्र कमिटी, महाराष्ट्र कमिटी नंतर जिल्हा कमिटी, जिल्हा कमिटी नंतर तालुका कमिटी, हे सगळं स्ट्रक्चर उभं राहू देत आणि मग बघू त्यांच्याकडे वोटर्स काय जातात. पण दुसऱ्या बाजूला जर इतर पक्षांकडनं वोटर्स वळवण्याचं बघितलं तर आता आपल्याला दिसेल की या गेल्या मागच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या होत्या तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे लोकांचं वोट फिरलेलं आहे. म्हणजे 103 हे महानगरपालिका नाही, 103 नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आलेत आणि 40 नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये आले. तर हे वोट शेअर आधी होतं का पक्षाकडे? तर नव्हतं. याचा अर्थ काय होतो की लोकांचा कल पक्षाकडे वाढतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती जे लोक नाराज झाली होती ते आज वंचितला एक आपला घरातला हक्काचा पर्याय म्हणून बघतायत. आणि जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत आणि यूथ आहेत ते वंचितकडे मोठ्या ताकदीने वळलेत. आणि त्याच्यामुळे वोटर्सवरती फोकस करायची स्ट्रॅटेजी आमची सोपीच आहे की आम्ही ज्या धोरणनी चाललोय आणि आम्ही ज्या विजननी चाललोय ते परफेक्ट आहे आणि आम्ही त्याच्यावरतीच चालत राहू.